भगवान की जय। गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका मने छंदे येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता
आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची असुता. चरणावरी ठेवूनी माता साष्टांग करी दंडवत. दुसरी वंदू शारदा जे चतुराननाची आत्मजा. वाक सिद्धी पाविजे सहजा तिचे चरण ओदा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन. प्रसन्न होऊनी श्रोते जन त्या माझी नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझी नमन दंडवत. आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा त्या माझी नमन दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोले डोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. आज तुम्ही जे संत सगळे त्यांनी सत्कार्याला खऱ्या गोष्टीला जसं म्हणतात ना सत्य कर्म व्हावे सहाय्य आणि घातकी भयनार का झाले. कारण सत्य कर्माला जे तुम्ही सगळेजण सहाय्य झाला. तुम्हाला सावता महाराजांनी सद्बुद्धी दिली आणि हा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम सगळ्यांना सत्संग मिळाला. त्याच्याबद्दल तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद. कारण नानांनी सुद्धा त्याच्यासाठी सहकार्य केले. आपले मृदंगानी त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी सगळ्यांनी आपले आबा आहेत आणि टाळकरी सगळे आहेत. आता सगळ्यांची नावं काही मला माहित नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचा हा खेळ नव्हे करण्याचा म्हणून मेळविला वैष्णवाचा. कारण हा खेळ ऐकण्याचा नाही. म्हणून मावशीने वाचा फोडली आणि सगळ्यांना तो मान्य झाला उपदेश. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे सहकार्य केल्यामुळं हा आजचा योग आहे. जसं म्हणतात ना कारणाशिवाय कार्य घडत नाही. म्हणून आज कारण आहे तर गोकुळाष्टमीचं आणि कृष्ण जन्माचं. कृष्ण जन्म प्रत्येक वर्षी करतात है का नाही. कृष्ण जन्माचा कार्यक्रम गावगाव प्रत्येक वर्षी होतो. तेव्हा जवळजवळ 20 वर्ष झालं. 20 वर्ष आम्ही वरपूरच्या बाजूला गोकुळाष्टमीला मुंबईवरून यायचो सगळेजण. असेच गोकुळाष्टमी तिथं पण साजरी करायचो. म्हणून ह्या वर्षी आम्ही म्हणलं होतं या मावशांना सगळ्यांना आपण त्या कार्यक्रमाला घेऊन जाऊ. पण जसं नानाच्या आणि मावशीच्या निमित्ताने तिथला कार्यक्रम इथंच आला आणि तुमच्या गावात तो साजरा होण्याचं निमित्त घडलं आणि त्याच्यामुळं खरोखर म्हणजे लांब जाण्याच्या ऐवजी आपल्याला जवळच आनंद मिळाला. आणि ती गोकुळाष्टमी प्रत्येक गावगावी साजरी करतात है का नाही. पण कृष्ण जन्माला का हो गोकुळाष्टमी प्रत्येक गावगावी चालू आहे. कृष्ण जन्म प्रत्येक वर्षी चालू आहे. पण प्रत्येक वर्षी कृष्ण जन्मतो का आणि जन्माला तर दिसत कसा नाही. प्रश्न आहे का नाही. कृष्ण जन्म आपण करतो मग कृष्ण दिसला का जन्माला नाही. आपण फक्त ही विधी करतो आपण. पण जसं म्हणतात ना की कृष्ण जन्म म्हणजे जसं
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. कारण आपणासारखे करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागी. ते आपणासारखे करतात सद्गुरु. त्यांना जर आपण सद्गुरूकडे शरण गेलो तर ते आपणासारखे करतात. मग आपणासारखे करतात म्हणजे कसे करतात? फेटा बांधून कीर्तन करायला शिकवतात का? काय नेमकं करतात ते? आपणासारखे करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तयार लागी. आपण कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वीच आपण म्हणलो गुरु हा साक्षात परब्रह्म. गुरु कसा आहे? परब्रह्म आहे. गुरु परब्रह्म आहे. मग ते जर आपल्याला आपणासारखे करीती तात्काळ तर ते आपल्याला काय करतात? तर ते परब्रह्मच करून ठेवतात. आपल्याला सुद्धा ते परब्रह्म करून ठेवतात. आणि ते परब्रह्म केलं तर कधी करतात? आपल्याला अनुभव आहे. एखाद्या मावशीला आपण विचारलं ना, मावशी तुम्ही माळ कधी येत वाटतं? माळ किती दिवसापासून घातली? तर त्या म्हणतात मला कळत नाही. तर केले का? हा केले. मग तुम्हाला काही अनुभव आला का? अनुभव आला का? ते म्हणतात हो आला. विहिरीला पाणी नव्हतं, विहिरीला पाणी लागलं. मुलाचं लग्न होत नव्हतं, की मुलाचं लग्न झालं. मुलीला मुलगा होत नव्हता, की मुलीला मुलगा बी झाला. घर नव्हतं तर घर बी झालं. हे अनुभव आहेत का? हे अनुभव कुठल्या शास्त्रात लिहिलेले आहेत? तुकाराम महाराज म्हणतात की विश्वाचं देव सतत्वे ऐसा ज्याचा अनुभव देवतया जवळी आशे आणि पापनाशी दर्शन. कारण हे विश्वाचं देव आहे. असा ज्याला अनुभव त्याला अनुभव म्हणतात. हे विश्वात आपल्याला ओतप्रोत भरलेला भगवंतच आहे. असा ज्याला अनुभव येतो, असा ज्याला दिसतं त्याला अनुभव म्हणतात. आणि तो अनुभव आल्यानंतर प्रेम दाटे नैनी निरालोटे कंठी प्रेम दाटे. त्या
आपल्या हृदयात प्रगट झाला पाहिजे आणि त्यावेळेस चिन्ह सांगितलेले मग तसा अनुभव आपल्याला येतोय का? कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे राहू. आपण प्रपंचासाठी रात्र दिवस डोळ्यातून असून राहतो, पण देवासाठी नाही. देवासाठी आपल्याला तो अनुभव आलेला देव प्रगट होण्याची चिन्ह सांगतात आणि ते देवाची जर आपल्याला अपेक्षा लागली तर तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगात म्हणतात की कन्या सासूयाशी जाय मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी तो देव भेटण्यासाठी आज आषाढी कार्तिकीला 20 लाख भाविकांची कमी नाही. कारण माऊली म्हणतात देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील परी झाले असे केवळ माझे ठाई. ज्ञाने विन नासले बुद्धी भेदाशी आले आणि कल्पू येते कल्पू लागले आणि कल्पू. कारण भक्त नाही. वारी करतात पण त्याला मी पाहिजे नाही. कारण का आपण हरिपाठात दररोज म्हणतो भरला घनदाट हरी दिसे. जर देव जळी स्थळी काष्टी पाशाने आहे तर आपल्याला एवढी पंढरपूरला गर्दी करायची गरज आहे का? जर विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आणि तो या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. कारण विठ्ठल देव नाही अशी जागाच नाही, पण त्या देवाचा आपल्याला अनुभव नाही. तो देव आपल्याला माहित नाही. कारण का तो देव सद्गुरूला शरण गेल्याशिवाय मिळत नाही, कळत नाही. कारण ज्या देवासाठी 20 लाख भाविक आज पंढरपूरमध्ये गर्दी करतात तो देव
पंढरपूरमध्ये राहणारे होते. त्याच्यामुळे त्यांना थोडासा देवाचे लाडके म्हणून त्यांना म्हणजे असं काही कमी वाटतच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं काय देवाला काय कळतच नाही. पहिलं लावलं ते माऊली, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताताई, त्यांच्या अंगावर कपडे नीट नाही, त्यांना राहायला घर नाही आणि त्यांच्याकडे पाठवले. देवाला कळतच नाही कुणाकडे पाठवा, मी भक्त केवढा आहे का नाही. आणि त्यांना कसा शरण जाऊ. ज्ञानेश्वर महाराजांना ओळखलं नाही, निवृत्ती दादाला ओळखलं नाही, सोपान काकाला नाही, मुक्ताताईला नाही, म्हणून पुन्हा पांढरगावी अजून त्यांना आवड्या रानातला पाठवलं. तिथं गेल्यानंतर पण म्हणले रिक्ता बघा पहिले असे त्यांना तर देवच कळला. ते म्हणजे मोठी मोठी प्राणी आंधळा तू काय आणि देवावरी पाय ठेवी. ते म्हणजे देवावरच पाय ठेवून झोपला जातं. ते म्हणजे माझे वय झाले, मला काय माझे पाय उठवत नाही, मग तुम्ही काय करा, जिथं देव नाही तिथं माझे पाय ठेवा. जसं म्हणतात ना की संत चरणारच लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. संतांचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांना तो बोध झाला, ते अनुग्रह मिळाला आणि तिथं ते स्पर्श झाल्यानंतर ते स्पर्श कृपा जी म्हणतात ना, ती स्पर्श कृपा त्यांना झाली आणि तिथं अनुग्रह मिळाल्यानंतर त्यांना सगळीकडे तो भगवंतच दिसायला लागला. आता आमच्यासारखी ज्यांना तो बोधच नाही, ज्याला खऱ्या देवाची ओळखच नाही, ते म्हणतात की जिथं पाय ठेवून तिथं पिंड तयार झाली. आता देव पिंडी पुरताय का हो? देवाचं स्वरूप सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेते तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणे दुरी सारोनिया. कारण तो देव एवढा व्यापक आहे का तो व्यापक देव आपल्या पिंडी पुरताय का? नाही. तर तो देव चराचरात देव नाही अशी जागाच नाही. म्हणून ते म्हणतात की देव तेव्हा त्या नामदेव महाराजाला तो बोध झाला आणि तो बोध झाल्यानंतर सद्गुरू मिळाल्यानंतर ज्या नामदेवरायांनी माऊलीला ओळखलं नाही, ज्या नामदेवरायांनी निवृत्ती दादाला ओळखलं नाही, ते नामदेवराय कुत्र्याच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन लागला. हा अनुभव आहे सद्गुरूकडे गेल्यानंतरचा. मग तसा अनुभव आपल्याला आहे का की खरंच आपल्याला चराचरात भगवंत दिसतोय किंवा हे जग नसून अवघा जनार्दन आहे असं वाटतंय? हा खरा अनुभव आहे. आणि तो ज्यावेळेस आपल्या हृदयात तो भगवंत आपल्याला मिळतात. कारण सद्गुरूकडे गेल्यानंतर आपल्याला करीत राहा होईल तुमचं कल्याण, मिळत तुम्हाला मोक्ष. कधी? मेल्यानंतर. मेल्यापाठी मोक्ष होईलच म्हणती. ते अतिमूर्ख म्हणतात की मेल्यावर मोक्ष भेटल असं म्हणते ते अतिमूर्ख. कारण याच देही याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. कारण मोक्ष आपल्याला या देहातच मिळतो किंवा जिवंत असतानाच मिळू शकतो. कारण का? मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांचा माल कसा आहे? खरा आहे. आणि तुरतुरा वस्तूशी ताबडतोब आपल्याला मुखात नाम घेतल्याबरोबर आपल्याला हातात मोक्ष भेटू शकतो. पण ते नाम मिळालं पाहिजे. तर ते नाम आपल्याला कुणाकडून भेटल? तर ते संताविन नाम नाही. आता साधने साधिता कोटी गुणी. कारण किती जरी साधना केली, तुकाराम महाराज म्हणतात नाना साधनांच्या केल्या खटपटा घातव न पावती याच्या दारवटा जाणू जाता जाणीवच घाली आडफाटा. कारण ते नाम जे आहे ते अनादिकालापासूनचं नाम आहे आणि ते नाम भेटल्यानंतर आपल्याला तो मोक्ष भेटू शकतो. कारण जेव्हा कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही काळोबा तेरे तेरे ते. जेव्हा नव्हते जळ, जेव्हा नव्हते स्थळ, जेव्हा नव्हते आकाश मेदिनी, पण जन्म नव्हता पंचमहाभूताचा आणि तेव्हा निर्गुण निराकार होता. तेव्हा जे नाम होतं त्याला नाम म्हणतात. ज्या
तुझे निवृत्तीशी जाण आणि गगनावरी वाढणार आहे. जर नाम गगनावरी वाढ आहे तर तुकाराम महाराज म्हणतात अनु रेणू तोकडा आणि तुका आकाश एवढा. तुकाराम महाराज आकाश एवढे मग आपण तुम्ही आपण केवढे 3.5 हाताचे हा? नाही, आपण सुद्धा गगना एवढेच आहेत. गगनावरी वाढ आहे. कारण का तर आपण तो अनुग्रह घेतला, ते नाम समजून घेतलं, तो भगवंत जाणून घेतला तर आपल्याला कळलं की आपण केवढे, आपलं स्वरूप आहे. आणि त्या ज्ञानाने ते स्वरूप कळतं आणि ते ज्ञान त्या सद्गुरूकडे मिळतं. कारण गुरु देतात ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. तशा गुरुकडे ते ज्ञान भेटतं की ज्या ज्ञानाने आपल्याला ते आपलं स्वस्वरूप प्राप्त होतं. आणि ज्या वेळेस आपल्याला ते स्वस्वरूप प्राप्त होईल त्यावेळेस आपल्या कृष्ण आपल्या हृदयात जन्मतो. आणि प्रत्येक जीव सुखासाठी धडपड करतोय, सुखासाठी धडपड करतोय. पण सुख म्हणजे काय, नेमकं सुख म्हणजे नक्की काय असतं? होती काहीतरी मालिका वाटतं. सुख म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे सुख नेमकं काय, कशाला सुख म्हणतात? आपल्याला असं वाटतं की धन, इस्टेट, पैसा, अडका, मुलं बाळ सगळं काही हे असलं म्हणजे सुख आहे का? हा? सुखाची व्याख्याच आपली चुकीची आहे. कारण सुख ज्याला म्हणतात ते माऊली म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयाशील आहे ते तुझे होय तया नाम सुख. कारण सर्व सुखाचे आगर सर्व सुखाची आशा जन्म गेला. कृष्ण प्रमाण दिलं की सर्व सुखाची आशा जन्म गेला तरी सुद्धा सुख मिळालं नाही. मग माझे सोहित नेणती कोणी, आपलं सोहित आपल्याला कळत नाही म्हणून तर संतांचा अवतार आहे. कारण ते म्हणतात सोहिता कारणे संगती साधूची तेने भावे भक्ती हरीची भेटी देवी. कारण त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं सोहित आपल्याला कळतं आणि तो भगवंत आपल्याला भेटतो. म्हणून संतांच्या संगतीत सद्गुरूच्या संगतीत जायचे आणि त्या सद्गुरूच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या हृदयातला देव प्रगट होतो आणि ते सुख जे आहे ते सुख आपल्या हृदयात प्रगट होते. कारण ते सुख आपल्या हृदयात देव प्रगट झाल्यानंतरच आपल्याला मिळतं. नाहीतर हे भौतिक सुख किती जरी असलं तरी सुद्धा आतमध्ये जे काय म्हणतात ना सुख आहे ते सुख आपल्याला मिळू शकत नाही. कारण ते नाम घेता होताती बरवे ऐशे शकून लाभाचे मन रंगले तुझ्या चरणी स्थिरावले केली या विठ्ठले ऐशी कृपा जाणावी. कारण ते सुख जे आहे ते अंतःकरणाला आतमध्ये झालं पाहिजे. आणि ज्या वेळेस तो आतमध्ये भगवंत जसं म्हणतात ना की आतमध्ये तो भगवंत प्रगट झाल्यानंतर ते सुखाची आपल्याला गोष्ट कळते. आणि ते सुख गोकुळाच्या लोकांना कशामुळे झालं होतं? कृष्ण जन्माला म्हणून त्या गोकुळांच्या लोकांना सुख झालं होतं अभंगाच्या पहिल्या जन्मात. गोकुळे जा
गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आणि आनंदाने आनंदणारी. कारण तो बाळकृष्ण ज्यावेळेस आपल्या गोकुळात जन्म होतो त्या कृष्णाचा, त्यावेळेस त्या सुखाला पारावार नाही. कारण ते जे सुख आहे ते सुख आपल्याला बाहेर असं दिसतं, कारण ते सुख जे आहे ते सुख आपल्याला त्या चिंतन केल्यानंतर जसं म्हणतात ना की गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान आणि केली या वाचोनी जपत. तर आपल्याला असं वाटतं काही म्हणतात आम्हाला देव मिळाला, 4 दिवस झाले नाही त्या लागल्या परमात्म्याला, आमचं आयुष्य गेलं तरी सुद्धा आम्हाला देव भेटला नाही. आणि यांना कसं काय देव भेटला नाही का नाही. पण त्याला मिळाल्यानंतर त्या नामाच्या द्वारे तो देव आपल्याला कळतो. आणि तो देव कळाल्यानंतर आपल्याला सुख, देव जर आपल्याला मिळाला तर सुखाला काही पारावार आहे का पुन्हा? सुखरूप आहे साधूचा कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारिका. तो पांडुरंगाच जर आपल्या हृदयात प्रगट झाला तर मग सुखाला काही अंत पार लागतोय का? म्हणजे त्याचा अंतच नाही त्या सुखाचा, कारण देवाचा अंत नाही, त्याच्यामुळे सुखाला सुद्धा अंतच नाही. ते सुख देव म्हणजेच आनंद, आणि तो आनंद आपल्याला होतो. आनंद झाल्यामुळं ते सुख सगळीकडे आपल्याला, आणि त्या सुखाने आपलं पूर्ण शरीर सुख झाल्यानंतर नाथ महाराज म्हणतात का की सात्विका भरणे रोमांशी दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आणि अश्रू त्या भितरी वाहतात. आनंद झाला पोटी स्तब्ध होये कंठी आणि मौन वाक पोटी धरुनी राही. टाके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देख. ते स्वरूप आपल्याला भेटल्यामुळं तो आनंद आपल्याला होतो. तुकाराम महाराज म्हणतात गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवात. तो गोविंदाचा जर छंद आपल्या मनाला लागला तर मग ती कायाच गोविंद होती आपल्या, आणि काया गोविंद झाल्यामुळे आपल्याला त्या आनंदाला पारावार राहत नाही. गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवा दया. आनंदाने मन आनंद, मनाला एकदा आनंद झाला ना, आनंदाने मन आणि प्रेमे पाझरती लोचन. मग गोविंद ती काया आणि भेद नाही देवा. त्या गोविंदाचा एकदा आपण छंद घेतला, गोविंद होती आणि आनंदाने आपलं मन भरून जातंय आणि प्रेमाने आपल्या अश्रू धारा लागतात, प्रेमाने आपल्या डोळे पाझरतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जीवन तुका म्हणे आळी आणि जीवे नुरेची वेगळी. आता बघा ती भिंगुरटी आहे ना, भिंगुरटी आळी, ती काय करते? आळीला घेऊन येते आपल्या घरात आणि आळीला घेऊन आली ना की ती त्याला अशी टोचा मारते. तिचा संप्रदाय काय आहे की ती मेल्याशिवाय खायची नाही. ती आळी टोचा मारायची, त्याला मेल्याशिवाय खायची नाही. मग ती घेऊन आली की ती बाहेर जाते, पुन्हा येते, त्याला टोचा मारून बघते
की ती टोचा मारली की ती आळी अशी तरपड करते आणि तरपड केली की पुन्हा जाती बाहेर असते आणि ती पुन्हा आली की पुन्हा टोचा मारून बघते. मग ती टोचा मारून ती आळी अशी लाही होती आणि तिला ध्यास लागतो. कुणाचा? पांडुरंगाचा ध्यास लागतो तिला. आणि मग त्या आळीला त्या भिंगुरटीचा ध्यास लागल्यामुळे आता आळी येईल, ती भिंगुरटी येईल आणि मला टोचा मारेल. आता भिंगुरटी येईल आणि मला टोचा मारेल. त्या भीतीने त्या आळीची भिंगुरटीचा ध्यास घेतल्यामुळं ती भिंगुरटीच होती. पंख फुटतात तिला आणि ती उडून जाते. म्हणजे तिने जर त्या भिंगुरटीचा ध्यास घेतला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भिंगुरटीच्या ध्यासे भिंगुरटीच होईजे आणि कीटकत्व जाय लोकोनिया, तैसे ब्रह्माच्या ध्यासे ब्रह्माची होईजे आणि जीवत्व जाय लोकोनिया. कारण ह्या जीवाने जर त्या ब्रह्माचा ध्यास घेतला त्या आळीसारखा, तर हा जीव सुद्धा ब्रह्मस्वरूप होऊ शकतो. आजही पहिला होत होता असं नाही, आजही होऊ शकतो, पण तसा ध्यास आपल्याला त्याचा लागला पाहिजे. आणि तसा ध्यास लावून घेण्यासाठी ते नाम आहे, त्या नामाचं चिंतन आहे. आणि त्या नामाचं चिंतन केल्यानंतर तसा ध्यास आपल्याला लागतो आणि त्या भिंगुरटी होऊन गेली ब्रह्म जीवाचं जसं ब्रह्मस्वरूप होतंय तसं आपण ध्यास घेतल्यानंतर आजही आपण ते देव स्वरूप होऊ शकतो. कारण तो भाव गरजेचा आहे. कारण भावे विना देव न कळे निसंदेह, आणि हा गुरुविना अनुभव कैसा कळे. हा अनुभव आहे गुरुचा आणि तो भाव आपल्याकडे पाहिजे. त्या भावामुळे भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त, तुझं भावा आहे देव तरी हाच सुलभ उपाय. कारण आपल्याला देव पाहिजे असेल तर आपल्याला ह्या भावाची गरज आहे. कारण ह्याच भावाने पहा सगळे भावाशिवाय देव आपल्याला कळू शकत नाही. शबरी माताने काय केलं हो? शबरी मातेचा जो भाव होता, त्या शबरी मातेच्या भावामुळे रामचंद्र प्रभूला तिच्या कुटियात जावं लागलं, तिच्या भावाला प्रगट व्हावं लागलं. आणि खरोखर तसंच आज आपल्या लक्ष्मी मावशीचा सुद्धा कीर्तन व्हावा, माझ्या गावाचा कीर्तन व्हावा, म्हणून त्यांच्या भावासाठी आपल्या पांडुरंग नामासारखेच त्यांनी साथ दिली आणि हे सगळा कार्यक्रम घडून आला. हे भाव जो जसं म्हणतात ना, ज्याचा सखा हरी त्यावर विश्व कृपा करी. कारण विश्वाची कृपा ज्याचा सखा हरी आहे त्याच्यावर होती आणि त्यांचा भाव होता, म्हणून आजचा सत्संग झाला. आणि तो भाव आपल्याला गरजेचा आहे की तो आपल्याला देव प्रगट करण्यासाठी, आणि तो देव प्रगट आपल्याला त्या भाव बळे आकळे ये नवीना कळे आणि करतडी आवळे तैसा आहे. कारण भाव आपल्या गरजेचा आहे आणि तो भाव म्हणजे अष्टसात्विक भाव. मला जे सांगितलं, कारण गोकुळीच्या लोकांना हे अष्टसात्विक भाव होत होते, गवळणीला हे अष्टसात्विक भाव होत होते. त्या काळच्या गवळणीला अष्टसात्विक भाव होत होते. कारण कोणी एकी भुलती नारी विकिता गोरस घ्या बने हारी देख आणि तो जीवदनी उच्चारी. कारण त्या कोणी एकी कसाकड्या जी भुलली, जिला भूल पडली, जिला त्याची बाधा झाली, ती कोणी एकी भुलली नारी आणि विकिता गोरस घ्या बने हारी. कारण ती दही दूध घेऊन चालल्या होत्या मथुरेला विकायला, पण त्या म्हणायच्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे आणि तव तव हसती मथुरेच्या गे. कारण मथुरेतल्या लोकांना हे गोकुळीचं सुख नव्हतं म्हणून ते हसत होते. कारण आजही ज्या गोकुळातल्या लोकांना तो कृष्ण भगवंत हृदयात प्रगट होतो त्यांची अवस्था होती, त्यांना मथुरेतले आजही हसतात. कारण त्या मथुरेतल्या लोकांना ते सुख माहिती नव्हतं, ते फक्त गोकुळाच्या लोकांना गवळणींना ते सुख माहिती होतं. म्हणून त्या गवळणींची स्थिती तशी व्हायची. कारण त्यामध्ये विकिता गोरस घ्या म्हणे हारी, कोणी एकी भुलली नारी. आणि कृष्णाचा ज्यावेळेस त्यांना वेद लागतो त्यावेळेस त्या तशा बोलायच्या, त्यांच्या
चिऱ्या चोळी दुधावी कृष्णमूर्ती हाय ना गवळंती हाय का नाही आणि त्या नयनीच्या आसुनी भिजली धरणी तशी जर आज एखाद्या गवळणीची स्थिती झाली तर आपल्याला वाटेल का ती खरंच गवळण नाही आता ह्या क्षणी जर एखाद्या ह्या गवळणीची स्थिती तशी झाली त्या जर गडाबडा लोळायला लागल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा लागल्या तर आपण म्हणतो हिला का भूताने झपाटलं है का आणि हे तर आम्ही कधीच पाहिलं नाही हे आज आम्ही नवीनच पाहतोय हा असं कुठं असतं का ह्याला काय देव म्हणतात का हा देव म्हणजे कसा टाकाटक मध्ये झाला पाहिजे काय का नाही हा तसं आहे का नाही तर ते म्हणतात नामदेव महाराज म्हणतात हसती रडती पडती एकमेकावर आणि म्हणती आनंदाला पूर आला कारण ते आनंद झाल्यानंतर भाव विसरला तुझं पाहता विठ्ठला कारण ते पांडुरंगाचं स्वरूप आपण ह्या डोळ्याने तर पाहू शकत नाही पण ते आपल्याला त्या सद्गुरूच्या कृपेने जर ते स्वरूप आपल्याला कळालं तर तो आनंद आपल्याला मागत नाही आणि तो आनंद आपल्याला अंतपारच लागत नाही त्याचा म्हणून तो अंतपार न लागल्यामुळं मग आपले ते जसं म्हणतात ना की नामदेव महाराजांचं दुसरं उदाहरण आहे पुन्हा धर्म रोमांच जवळ नाही उठले जवळ नाही नयन सजल झाले तव भक्तीचे सुख कळण्याचे म्हणती ते लटकेच बोलती उभे जे नामदेव राय ज्ञानेश्वर महाराजांना मानत नव्हते तेच नामदेव राय सद्गुरूची कृपा झाल्यानंतर म्हणतात की पुन्हा धर्म रोमांच म्हणजे आपले हे रोम रोमातून रोम रोम जोपर्यंत आपला असा उभा राहत नाही अंगावर थरथरून काटा येत नाही ते रोम आपले जो पुन्हा धर्म रोमांच जवळ नाही उठले जवळ नाही नयन सजल झाले म्हणजे डोळ्यातून अश्रू धारा लागल्या नाही आपल्या शरीरावरचे रोम रोम जोपर्यंत उभे राहत नाही तोपर्यंत भक्तीचं सुख जे झालं म्हणतात ते लटकच बोलतात आता ज्यांनी त्यांनी तपासून पाहायचं आपल्याला काय काय होते हाय का मग आपण भक्त आहोत का भक्तीचं सुख आपल्याला कळालंय का आपल्याला भक्ती प्रगट झालीये का आणि ते सुख नामदेवराय म्हणतात मी नाही ते म्हणतात की ते लटकेच बोलते उभे कारण ते सुख झाल्यानंतर ऑटोमॅटिक अंतरीचे धावे स्वभावे बाहेर आवरता परी हे आवरेना कारण गवळणींना पण वाटायचं आपण नको असं करायला पण जोपर्यंत तो आतमध्ये आहे त्याचा आनंद आपल्याला गगनात मिळत नाही ते अंतपार नाही म्हणतात ना तसं ते देहभान विसरून जातात आणि त्या आनंदात ते रममान होतात जन्माला कृष्ण दुष्टाचा पाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते बरोबर कारण ते कृष्ण गोकुळात जन्मतो आणि ते गोकुळ म्हणजे आपलं हे देह आहे आणि ह्या देहात आपल्याला तो कृष्णाचा जन्म करायचा आहे असा तर जन्मलेलाच आहे कृष्ण जात मी नाही आणि येत मी नाही पण प्रत्येक वर्षी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो पण आपल्या हृदयातला तो कृष्ण जागा करायचा आपल्याला तो प्रगट करायचा आहे म्हणून हा कृष्ण जन्म आहे आणि तो कृष्ण जन्म केल्यानंतर आपल्या हृदयातला तो कृष्ण जन्माला पाहिजे मग त्या आनंदाला पारावार नाही कारण गोकुळीच्या घरी आणि आनंदाल्या नर नारी मग त्याने फक्त नारीलाच नाही तर नर नारी सगळ्यांना त्याचा आनंद होतो आणि सगळ्यांपाशी तो भगवंत प्रगट होतो आणि ते भगवंत प्रगट झाल्यामुळं ते आनंद होतो आणि ते आनंद झाल्यानंतर मग काय करतात भक्त लोक सगळी Yeah.
गाती गाणे बाळकृष्ण नंदाकडे आणि आनंदाने गुढी तोरणे. आता हे प्रतीक आहे आपल्याला गुढी उभारायचं, पण खरी जी गुढी आहे ते टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची. हरी नाम जपता नाही भय चिंता, हरी नाम जपता नाही भय चिंता, हरी नाम जपता नाही भय चिंता, हरी नाम जपता. ती जी गुढी आहे ते म्हणजे आपले रोम आहे. रोम गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. आपल्या अंगावरचे रोम जे आहेत ते गुढ्या उभारणं, त्याला जे आपण गुढ्या उभारतो ते प्रतीक आहे. पण हे अंगावरचे रोम रोम, जसं म्हणतात ना की अर्जुनाच्या रोमारोमातून भजन चालू होतं. अर्जुनाच्या रोमारोमातून भजन होतं. आपण कधी करणार तसं भजन? आपल्याकडून सुद्धा तसं भजन झालं पाहिजे. आपल्याला सुद्धा तो कृष्ण अर्जुनाला जसा अनुभव आला तसा आपल्याला सुद्धा अनुभव आला पाहिजे, आणि ते रोम रोमातून आपलं भजन झालं पाहिजे. आणि त्याला म्हणतात की गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. ते होईल ते पुस्तक आले आपलं काय का नाही, कीर्तनापासून आले आणि तिथून पुढे सुद्धा आपलं होईल चालू. आणि ते नाम घेतल्यानंतर आपला ते रोम रोम उभा राहतात आणि ते घडतं आपल्याला. आता तुम्ही म्हणता कीर्तन घडतं म्हणजे आता तुम्ही सांगता मग आम्हाला येते का सांगायला, आहे का नाही? ते हे कीर्तन म्हणजे खरं कीर्तन नाही, ही एक गवंडी आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझं धाडिले निरोबा आणि मार्ग आहे सोपा सुटो. ही एक गवंडी आहे. आणि खरं जे कीर्तन आहे साधू संतांचं जे कीर्तन आहे त्याला कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप. ज्या कीर्तनाने आपलं अंग हरिरूप होतं त्याला कीर्तन म्हणतात. पण ते अंग हरिरूप आपलं झालं पाहिजे आणि ते कीर्तन आहे. पण ते कोणत्या कीर्तनाने अंग हरिरूप होईल तर नामसंकीर्तन. साधना पै सोपे आणि जळतील पापेच्या अंतरीचे. ते नामसंकीर्तन सगळ्यांना करता येतं, कारण सगळ्यांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्याच नामे. कारण ते नामसंकीर्तन सगळ्यांना करता येते. गवंडी हे कला गुणाचा भाग आहे, हे सगळ्यांना जमन असं नाही. म्हणून साधू संतांच्या घरचं जे कीर्तन आहे जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कारण आपल्या हृदयात तो भगवंत प्रगट झाला पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. त्याला कीर्तन म्हणतात आणि ते खरं कीर्तन आहे. ते कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. सगळ्यांना जमू शकतं, सगळ्यांना तो अधिकार आहे. आणि ते करती कथा गाती गाणे, कारण ते गायल्यामुळं आपल्याला तो आनंद मिळतो. मग गवळणी एकमेकीला सांगतात, है का नाही? गवळणीला आनंद होतो आणि ते गवळण सांगती गवळणीला मग ते एकीच्या पुढे धावती आणि ताटी वाटी सुमटवडे. कृष्ण जन्मल्यानंतर त्या गवळणींची एवढी धाजल उडते, त्यांना आनंद होतो आणि तो आनंद झाल्यानंतर त्या गवळणी आनंदमय होतात आणि त्यांना तो आनंद गगनात मावत नाही. आणि त्या आनंदाने मग
लागल्या छंद मग गोविंद ती काय भेद नाही देवा तया